हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांना माहित आहे 3 डिसेंबरला मुंबईत आचरेकर सरांचं पुतळेचं अनावरण झालं. तेव्हा तिथे सचिन तेंडुलकर तर मुख्य अतिथी म्हणून होता. त्याच्याबरोबर राज ठाकरेजी होते. नंतर सगळ्यांचं लक्ष गेलं तर विनोद कांबळी बरोबर. एकेकाळी विनोद कांबळी आणि सचिन एकाच शाळेत शिकत होते, एकत्र क्रिकेट खेळत होते आणि पहिल्यांदा वाटायचं सचिन पेक्षा सुद्धा विनोद कांबळी खूप पुढे जाईल. आणि असं असताना बरे त्याने टेस्ट मॅचेस खेळले. प्रॉमिस होतं सरकारला म्हणा, जनतेला म्हणा, सगळ्यांना त्याच्याकडनं. पण आज आपण परवा स्टेजवर बघितलं तेव्हा काय दिसलं, त्याच्यानंतर आपण बघतो बरीच चर्चा चालू आहे. हे कशामुळे असं झालं? टॅलेंट त्याच्याकडे जास्त असू नये, त्याची परिस्थिती अशी का झाली? रणजीमध्ये पण त्यानं डबल सेंचुरी मारली होती. तो आजी लॉस्ट हिरो म्हणून का कांबळी दिसतोय? तर सचिन दुसरीकडे देव झालेला आहे. क्रिकेट रिलिजन म्हणून मानलं तर सचिन इज माय गॉड असं म्हणणारे यंगस्टर्स भरपूर दिसतात. आजही क्रिकेट इज माय रिलिजन, सचिन तेंडुलकर इज माय गॉड. म्हणजे मला काय म्हणायचं, तुमच्याकडे नुसतं टॅलेंट असून उपयोग आहे का? नाही. टॅलेंट बरोबर काय पाहिजे? डिसिप्लिन पाहिजे. What विनोद कांबळी lacked? डिसिप्लिन. डिसिप्लिन नाहीस झाला. तो काय करायला लागला? तो नशेत जायला लागला. ते नशेमुळे वागणं, बोलणं, कुठे काय बोलायचं हे काही त्याला भान राहिलेला नाही. त्यामुळे त्याला सक्सेस मेंटेन करता आलं नाही. ॲडिक्शनचे, दारूचे आहारी गेला तो आणि स्वतःचं सगळं नाश करून घेतला. आज त्याला मिळणारे पेन्शनवरच त्याला जगायला लागलेलं आहे. त्याचे इवन औषध पाणी त्याच्यावर आम्ही खर्च करायला तयार आहोत म्हणून कपिल देव सारखले ज्येष्ठ क्रिकेटर्सने सांगितले. पण त्यांना आधी त्याचं व्यसन सोडायला पाहिजे. तर आपण काही लागेल त्याला ते सगळं आम्ही खर्च करायला तयार आहोत. आज त्याचं हे अवस्थेला कारण कोण आहे? तोच डिसिप्लिन नसणं. नो डाऊट असं काही नशेचा आहारी गेलेली लोक पण मनानं ठरवून परत कमबॅक केलेली आहेत. फॉर एक्झाम्पल संजय दत्त घ्या, हनी सिंग घ्या, इवन कपिल शर्मा म्हणतोय त्यानं कसं कमबॅक केलं. ह्याला काय लागते? ह्याला हो मी करू शकतो, मी करणार आहे, मला फोकस पाहिजे, हे मनाची तयारी, तुमची तयारी पाहिजे. त्यामुळे एवढं आपण ठरवलं की कमबॅक होऊ शकते. त्यामुळे फक्त टॅलेंट असून उपयोग आहे का? मी सांगते देवानं आपल्या प्रत्येकाला कायतर दिलेलं आहे. पण नुसतं टॅलेंट असूनही उपयोगाचं नाही. मग आपल्याला काय गोष्टी पाहिजेत? फोकस पाहिजे, ॲटिट्यूड पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरच तुम्ही तुमचे टॅलेंटचा उपयोग करू शकता. नाही ते नुसतं टॅलेंट नाही.
आता विनोद कांबळीने खूप सगळा प्रयत्न केला, सिनेमात यायचा प्रयत्न केला, टीव्ही, इलेक्शन लढायचं, पण त्याला काय वाटलं मी काय क्रिकेटचा हिरो आहे, मी काय जिंकणारच इलेक्शन मधनं. नाही झालं. ते ना ठेवलेली पहिलं अमाऊंट सुद्धा जप्त झाली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे इथे, फक्त टॅलेंट उपयोगाचं नाही. तुम्हाला देवानं टॅलेंट दिलेलं आहे ना, मग ते टॅलेंटवर फोकस करा. आज सचिन बघा कुठून कुठे पोचलेला आहे. एकेकाळी विनोद कांबळीपेक्षा त्याला कमी लेखत होते. आज तो जगात, फक्त इंडियातच नव्हे जगात आहे, एक नंबरचा क्रिकेटर समजला जातो. हे कशामुळे झाला? त्याच्याकडे फोकस होतं, क्रिकेटवर त्याचा फोकस होतं. तो म्हणतो आय यूज टू ईट क्रिकेट, प्ले क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट. म्हणजे एवढा त्याचा फोकस होतं. त्याच्याशिवाय ॲटिट्यूड त्याचा बघा कसा आहे, डाऊन टू अर्थ. अकाउंटेबिलिटी कशी आहे, कमिटमेंट कशी आहे बघा. आणि तो कधी वेडं वाकडं बोलतो का? कधी बोलत नाही. त्यामुळे आपण सक्सेस व्हायचं असलं तर तुम्हाला देवानं टॅलेंट दिले, ठीक आहे, पण नुसतं टॅलेंट ना तुम्ही बाकी आयुष्यात डिसिप्लिन पाळला नाही ते उपयोग नाही. तर टॅलेंट वाया जाते. तुमचे आजूबाजूला पण तुम्ही कितीतरी लोक बघितलेले असतील, त्यांना देवानं टॅलेंट दिलेलं होतं, अतिशय उत्तम होते ते त्यांचे सब्जेक्टमध्ये, गणितात उत्तम असेल, उत्तम ड्रायव्हर असेल, काहीतरी दिलेलं होतं, पण डिसिप्लिन नसल्यामुळे दारूचे आहारी गेले आणि कुठल्या नको त्या सवयींना ते जवळ केलं. ह्याच्यामुळे ते आयुष्यात हवं तिथे चमकू शकले नाहीत. त्यामुळे नुसतं टॅलेंट असून उपयोगाचं नाही. टॅलेंट बरोबर आपण डिसिप्लिन आणायला पाहिजे. त्याच्याशिवाय ॲटिट्यूड, म्हणजे आपला ॲटिट्यूड कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे, फोकस असायला पाहिजे, आपलं बिहेवियर कसं असायला पाहिजे, वागणं कसं असायला पाहिजे, आणि चॉईस. आता चॉईसवर बोलायला गेले तर हे बघा, नशा करायचं का नाही कोणाचं चॉईस आहे? आपलं चॉईस आहे. चांगलं वागायचं का नाही कोणाचं चॉईस आहे? आपलं चॉईस आहे. मेहनत करायची का नाही कोणाची चॉईस आहे? आपली चॉईस आहे. खोटं बोलायचं का नाही कोणाची चॉईस आहे? आपली चॉईस आहे. काम भरपूर करायचं का नाही, डिसिप्लिन राहायचं का नाही, दिलेला शब्द पाळायचं का नाही, कोणाचं चॉईस आहे? चॉईस इज अवर्स. त्यामुळे आपण लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं का नाही हे चॉईस पण आपलं आहे. देवान दिलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. कितीतरी लोक मला अशी माहित आहेत, ड्रायव्हिंग मध्ये त्यांचा हात धरणारा माणूस नाही, पण काय झालं, ड्रायव्हिंग करता करता दारूची नशा लागली, अमुक लागली, मग नको ते आजार झाले आणि आज ती माणसं हे जग सोडून सुद्धा गेलेली आहेत. त्यामुळे डिसिप्लिन असलं तरच आपल्याला देवानं दिलेलं टॅलेंटचं आपण उपयोग करून घेऊ शकतो. नाही ते नाही. चॉईस कोणाची? चॉईस आपली. आपण दुसऱ्याला दोष देऊन उपयोगाचं नाही.
दुसरं कोणी आपलं भलं वाईट काही करत नाही, आपल्या हातात आहे. सो चॉईस इज आवर्स. आपण काय सचिन तेंडुलकर बनायचं का विनोद कांबळी बनायचं का आणि काही बनायचं, चॉईस इज युअर्स. जरा विचार करा. बरेच दिवस मी सारखं ह्याच्याबद्दल वाचते बघते, त्यामुळे मला वाटलं आपण एक व्हिडिओ करूया ह्याच्यावर. सो चॉईस इज युअर्स.